So once again, I welcome all the students in the second lecture of swing chapter that can be asked in MSBT examination for 10 marks. So let's start. The first we will see the swing components. आपण पहिल्यांदा काय बघायचं, स्विंग कॉम्पोनंट्स बघायचं. तर त्याच्यामध्ये कॉम्पोनंट्स म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये इन स्विंग components are derived from the J component class, where J component provides the functionality that is common to all the components. म्हणजे काय बघा, याच्यामध्ये आपण AWT मध्ये एक क्लासेसची हायरार्की बघितली होती, म्हणजे एक ट्री डायग्राम बघितली होती की बाबा बेस क्लास कोणता, त्याच्यानंतर डेराइव्ड क्लास कोणता. तर एका क्लास पासून दुसरा क्लास असा डेराइव्ड केलेला एक आपण ट्री डायग्राम बघितली होती बघा, इनहेरिटन्स सारखी. म्हणजे एका क्लास पासून दुसरा क्लास इनहेरिट झाला, परत त्याच्यापासून अजून एक इनहेरिटेड क्लास झालेला आहे. तसं या स्विंग मध्ये काय आहे की मेन जो क्लास आहे तो जे कॉम्पोनंट क्लास आहे. इन स्विंग all the components are derived from the J component class, where J component provides the functionality that is common to all the components. ओके, म्हणजे जे आपण काही कॉम्पोनंट्स ऍड करणार, जसे कॉम्पोनंट म्हणजे काय, आपण जर जसे आपण AWT मध्ये बटन बघितलं, बरोबर आहे, त्याच्यानंतर टेक्स्ट एरिया, टेक्स्ट फील्ड, आता हे सगळे कॉम्पोनंट्स आहेत. तर हे जे काही कॉम्पोनंट्स आहेत हे आपल्याला ऍड करायचे असतील, बरोबर आहे, किंवा ह्यांचे जे काही क्लासेस आहेत हे सगळे क्लासेस कशापासून डिराइव्ड झालेले आहेत, जे कॉम्पोनंट क्लास. Okay, so J component class where the J component provides the functionality that is common to all the components. Second point काय बघा, to display any J component on GUI. GUI म्हणजे काय, graphical user interface. To display any J component on the GUI, it is necessary to add this component to the container. आता याच्यामध्ये एक स्विंग मध्ये काय करायला लागतं की कंटेनर तुम्हाला पहिल्यांदा तयार करावा लागतो, आणि कुठलाही आपल्याला जे काही कॉम्पोनंट्स आहेत तर ते तुम्हाला जर डिस्प्ले करायचे असतील तर त्याला तुम्हाला कंपल्सरी कशामध्ये ऍड करायला लागतं, इट इज नेसेसरी टू ऍड दिस कॉम्पोनंट टू द कंटेनर. आता आपण हे प्रोग्राम मध्ये बघणार आहोत की कंटेनर कसा तयार करायचा, एखादा कॉम्पोनंट कंटेनर मध्ये ऍड कसा करायचा हे आपण बघणार आहोत. परंतु आता काय लक्षात ठेवा की इट इज नेसेसरी टू ऍड दिस कॉम्पोनंट टू द कंटेनर. कंटेनर म्हणजे आपण एखादा कॉम्पोनंट फक्त तयार करायचा नाहीये, तर तो कॉम्पोनंट तुम्हाला त्या कशामध्ये करायला पाहिजे, कंटेनर मध्ये आपल्याला ऍड करायचं. ओके, तर ते आपण प्रोग्राम मध्ये बघू. नेक्स्ट थर्ड पॉइंट काय बघा, इफ यू डू नॉट ऍड दिस कॉम्पोनंट टू द कंटेनर देन इट विल नॉट बी डिस्प्लेड ऑन द GUI. म्हणजे जर आपण जे आपण कॉम्पोनंट्स घेणार आहोत तर ते कॉम्पोनंट्स आपण जर कंटेनर मध्ये जर ऍड केले नाही, कंटेनर मध्ये आपण जर ऍड केले नाही, देन इट विल नॉट बी डिस्प्लेड ऑन अ GUI. GUI म्हणजे ग्राफिकल युजर इंटरफेस, म्हणजे तुम्हाला जो काय समोर स्क्रीन असणार आहे, बरोबर आहे, जे काही डिस्प्ले होणार आहे, तर त्याच्यावर आपल्याला ते कॉम्पोनंट दाखवायचे असतील तर तुम्हाला काय करायला पाहिजे, कंपल्सरी यू हॅव टू ऍड दीज कॉम्पोनंट्स टू द कंटेनर. ओके, देर आर टू इम्पॉर्टंट फीचर्स ऑफ द स्विंग कॉम्पोनंट. अजून काय आहेत बघा, याचे इम्पॉर्टंट फीचर्स काय आहेत ते आपण फीचर्स बघूया. इम्पॉर्टंट फीचर्स काय कोणते कोणते आहेत. Firstly, all the component classes begins with the letter J. आता याच्यामध्ये आपण डिफरन्स मध्ये किंवा मागच्या लेक्चर मध्ये पण बघितलेलं बघा, याच्यामध्ये जे काही कॉम्पोनंटचे क्लासेस आहेत, आलं का लक्षात, दे ऑल आर बिगिन्स विथ द लेटर J. ते जे लेटर पासून आपल्याला जे काही कॉम्पोनंट्स आहेत किंवा जे काही क्लासेस आहेत ते सगळे कशापासून डिराइव्ड झालेले आहेत, किंवा सुरुवात कशापासून आहे, जे. म्हणजे बटन आहे तर ते स्विंग मध्ये आपण फक्त बटन लिहिणार नाही, जे बटन लिहिणार. टेक्स्ट फील्ड आहे तर इथं टेक्स्ट फील्ड फक्त लिहिणार नाही, तर लिहिताना काय लिहिणार, जे टेक्स्ट फील्ड असं लिहिणार. आलं का लक्षात. तर प्रत्येक याच्यामधले जे काही क्लासेस आहेत हे जे लेटरनं सुरुवात होतात. ओके, अँड सेकंडली ऑल दिस GUI कॉम्पोनंट्स आर डिसेंडंट्स ऑफ जे कॉम्पोनंट क्लास. म्हणजे काय सांगा, ऑल दी GUI कॉम्पोनंट्स, ऑल दी GUI कॉम्पोनंट्स म्हणजे जे आपण जे बटन असेल, बरोबर आहे, किंवा जे टेक्स्ट फील्ड असेल, टेक्स्ट एरिया असेल, जे वरनं, हे सगळे काय आहेत, हे डिराइव्ड क्लास आहेत. दे आर डिसेंडंट्स ऑफ जे कॉम्पोनंट. म्हणजे बेस क्लास कुठला आहे, टॉप क्लास कुठला आहे, जे कॉम्पोनंट, त्याच्यापासून हे बाकीचे क्लासेस काय झालेले आहेत, डिराइव्ड झालेले आहेत. ओके, त्याच्यानंतर आपण आता नेक्स्ट बघूया. नेक्स्ट काय बघा, आता कंटेनर. मग असे आपण म्हटलं की आपल्याला कंटेनर मध्ये आपल्याला ते कॉम्पोनंट ऍड करायचे. तर कंटेनर्स म्हणजे काय बघा, तर जे कॉम्पोनंट इनहेरिट द AWT क्लासेस कंटेनर अँड
कॉम्पोनंट. ठीक आहे. जे कॉम्पोनंटचा क्लास आहे तर तो काय करतो, एक दोन क्लासेस काय करतो, डिराइव्ह करतो. कोणते कोणते? कंटेनर आणि कॉम्पोनंट हे दोन क्लासेस आहेत. कोणते कोणते? AWT क्लासेस आहेत, म्हणजे स्विंग वेगळं आणि AWT वेगळं. तर जे कॉम्पोनंट हा कशाचा आहे? स्विंगचा क्लास आहे. तर तो त्याचे डिराइव्ह दोन क्लास कुठले कुठले आहेत? कंटेनर आणि कॉम्पोनंट. आता ह्या कंटेनर आणि कॉम्पोनंटचा वापर कसा करायचा हे आपण नंतर बघूया. फक्त सध्या काय लक्षात ठेवा की जे कॉम्पोनंट हा काय डिराइव्ह करतो किंवा काय इनहेरिट करतो? दोन क्लासेस, कंटेनर आणि कॉम्पोनंट. Thus, a swing component is built on and it is compatible with an AWT component. म्हणजे जे स्विंग क्लासेस आहेत आपण जिथे स्विंग वापरणार आहोत, याचा अर्थ असा नाही की स्विंग मध्ये आपण AWTचं काही फीचर्स किंवा काही मेथड वापर करू शकत नाही, असं नाहीये. आलं का लक्षात? जरी एखादा क्लास म्हणजे स्विंगचा क्लास जरी असला तर जे कॉम्पोनंट क्लास आहे, तर तो जे कॉम्पोनंट क्लास हा फक्त काही स्विंगचेच क्लासेस डिराइव्ह करत नाही, तो AWT चे सुद्धा काही क्लासेस आहेत. उदाहरणार्थ कुठले? कंटेनर आणि कॉम्पोनंट, तर ते सुद्धा काय करतो? डिराइव्ह करतो. ऑल ऑफ द स्विंग कॉम्पोनंट्स आर रिप्रेझेंटेड बाय क्लासेस डिफाइन्ड विदिन अ पॅकेज javax.swing. बरोबर आहे. मग स्विंग मध्ये जसं AWT मध्ये आपण काय वापरलं? java.awt. बरोबर आहे का? बघा, एक पॅकेज आपण ऍड केला. आता पॅकेज मध्ये तुम्ही आता बेसिक जावा मध्ये बघितलंय पॅकेज म्हणजे काय, बरोबर आहे. तर ते इंटरफेस म्हणजे काय हे आता मी काय आता डिटेल घेत नाही, बरोबर आहे. तर ते पॅकेज आपण पहिल्या चॅप्टरचे प्रोग्राम करताना कुठलं पॅकेज ऍड केलेलं? java.awt. आता स्विंग मध्ये आपल्याला काय ऍड करायचं आहे? javax.swing. आणि ह्या पॅकेज मध्ये हे सगळे बाकीचे क्लासेस याच्यामध्ये ऍड आहेत. ओके, सो वी हॅव टू ऍड each time javax.swing हे पॅकेज आपल्याला ऍड करायचं. आलं का लक्षात? बघा, त्याच्यानंतर कंटेनर होल्ड्स अ ग्रुप ऑफ कॉम्पोनंट्स. कंटेनर काय करतो? वेगवेगळे कॉम्पोनंट होल्ड करतो. जसं कंटेनर इज अ स्पेशल टाइप ऑफ कॉम्पोनंट दॅट इज डिझाइन टू होल्ड अदर कॉम्पोनंट. हे काय करतो? वेगवेगळ्या टाइपचे ग्रुपिंग सुद्धा करतो आणि वेगवेगळ्या टाइपचे अदर कॉम्पोनंट सुद्धा काय करतो? तो ऍड करतो. Thus, all swing GUI will have at least once container. म्हणजे कमीत कमी कुठलंही एखादं तुम्ही स्विंगचं ऍप्लिकेशन घेतलं, ग्राफिकल युजर इंटरफेस घेतला, तर कमीत कमी तिथे एक कंटेनर हा काय करायला पाहिजे? असलाच पाहिजे. लक्षात येते का? बघा, कमीत कमी एक कंटेनर हा त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायला पाहिजे? असलाच पाहिजे. त्याच्यानंतर बिकॉज कंटेनर्स आर कॉम्पोनंट्स, कंटेनर कॅन ऑल्सो होल्ड अदर कंटेनर्स. म्हणजे कंटेनर मध्ये दुसरा कंटेनर सुद्धा ऍड होऊ शकतो. आपण नंतर अजून बघायचं आहे प्रोग्राम मध्ये. तर जसं असं नाही की एकाच प्रोग्राम मध्ये एकच कंटेनर असतो, असं काय नाही. तिने काय म्हटलं? मिनिमम 1 असायला पाहिजे. मॅक्झिमम तुम्ही वेगळे ऍड करू शकताय. आणि कंटेनर मध्ये दुसरा कंटेनर सुद्धा आपण ऍड करू शकतो. ठीक आहे, जसं म्हणजे एका बॉक्स मध्ये दुसरा बॉक्स मध्ये आपण ऍड करतो त्या पद्धतीने. ओके, त्याच्यानंतर स्विंग डिफाइन्स 2 टाइप्स ऑफ कंटेनर्स. आता स्विंग मध्ये काय आहेत? बघा, 2 टाइपचे काय आहेत? कंटेनर्स आहेत. कुठले कुठले कंटेनर्स आहेत? 2 टाइपचे कंटेनर्स. एक हेवी वेट कंटेनर आणि दुसरा कुठला आहे? लाईट वेट कंटेनर. हे 2 टाइपचे काय आहेत? कंटेनर आहेत. मग हेवी वेट कंटेनर म्हणजे काय? हेवी वेट कंटेनर इट इज अ टॉप लेवल कंटेनर. हा काय? टॉप लेवल कंटेनर इन अँड इट डज नॉट इनहेरिट जे कॉम्पोनंट. हा काय करतो? जे कॉम्पोनंटला काय करत नाही, तो इनहेरिट करू शकत नाही. ओके, तर हे काय आहे? टॉप लेवल. आणि टॉप लेवल कंटेनर म्हणजे एक्झाम्पल काय त्याची? हे हेवी वेट कंटेनरची एक्झाम्पल कोणते कोणते आहेत? हेवी वेटची जे हे आहेत कंटेनरची काय आहेत? एक्झाम्पल आहे. ठीक आहे, एक्झाम्पल कोणते कोणते आहेत बघा हेवी वेटची. एक आहे जे फ्रेम, दुसरा आहे जे ॲपलेट, नंतर जे विंडो, जे डायलॉग. हेवी वेट कंटेनरची एक्झाम्पल जे फ्रेम, जे ॲपलेट, जे विंडो, जे डायलॉग. तर ही सगळी एक्झाम्पल कसले आहेत? कसले आहेत? हेवी वेट कंटेनर. म्हणजे फ्रेम हे एक कंटेनर म्हणून ऍक्ट होणार. ओके, ॲपलेट म्हणून म्हणजे एक ते कंटेनर ऍक्ट होणार. एक विंडो किंवा एक डायलॉग, हे सगळे जे काय आहेत माहिती आहे का? हे हेवी वेट कंटेनर ह्याला म्हणायचं. म्हणजे ह्याच्यामध्ये दुसरे कॉम्पोनंट्स ऍड होतात. आलं का लक्षात? तर त्याला हेवी वेट कंटेनर असं म्हणायचं. ओके, आणि नेक्स्ट काय पॉइंट आहे बघा? लाईट वेट कंटेनर. आता लाईट वेट कंटेनर काय बघा? मात्र इट इनहेरिट्स जे कॉम्पोनंट. हे इनहेरिट काय करतो? जे कॉम्पोनंटला इनहेरिट करतो. मग याचं एक्झाम्पल काय आहे? लाईट वेट कंटेनरचं एक्झाम्पल जे पॅनल आहे. ते आपण बघायचं. जे पॅनल, जे लेअर्ड पॅनल, जे रूट पेन.
तर ही जी एक्झाम्पल आहे ती कसली आहे, लाईट वेट कंटेनरची. ओके, त्याच्यानंतर आता हेवी वेट मध्ये आपण दोन हे एक्झाम्पल बघितले, जे फ्रेम आणि जे फ्लेट. तर जे फ्रेम कशासाठी वापरायचं, फ्रेम आपण बघितलं मागच्या वेळेला, बघितलं पहिल्या ह्याच्यामध्ये लेक्चर पहिल्या चॅप्टर मध्ये. जे फ्रेम म्हणजे काय, फ्रेम आपण बघितले आणि ऍप्लेट बघितले. तर त्यातलं जे फ्रेम कशासाठी वापरायचं, स्टँड अलोन ऍप्लिकेशनसाठी. स्टँड अलोन ऍप्लिकेशन म्हणजे काय, मला एखादा काहीतरी प्रोजेक्ट तयार करायचा, तो फक्त एका कॉम्प्युटरवर रन करणार, म्हणजे ते स्टॅटिक ऍप्लिकेशन. तर त्यासाठी आपण काय वापरणार, जे फ्रेम वापरणार. आणि जे ऍप्लेट म्हणून जे आहे सेकंड, जे ऍप्लेट कशासाठी वापरणार, जे ऍप्लेट हे वेब ऍप्लिकेशन करायचं आहे, बरोबर. म्हणजे तुम्ही इथं काहीतरी एखाद्या कॉम्प्युटरवर तुम्ही काहीतरी एक वेबचं ऍप्लिकेशन केलं आणि मी दुसऱ्या कॉम्प्युटरवर सुद्धा तुम्ही काय करू शकताय, ते ओपन करू शकताय. तर ते आपल्याला वेब ऍप्लिकेशन तयार करायचं असेल तर आपण ऍप्लेट वापरायचं, जे ऍप्लेट. आणि स्टँड अलोन वापरायचं, एकाच मशीनवर वापरायचं आहे, तर काय करायचं, त्याला जे फ्रेम आपण वापरतोय. त्याच्यानंतर लाईट वेट कंटेनरचे एक्झाम्पल आपण बघितलं, जे पॅनल, जे लेअर्ड पॅनल, जे रूट पॅनल. ओके, त्याच्यानंतर आता हे कशासाठी वापरायचं, इट इज यूज टू ऑर्गनाइज ग्रुप ऑफ कॉम्पोनंट्स, ग्रुप ऑफ रिलेटेड कॉम्पोनंट्स. म्हणजे आपल्याला काय करायचे, ते सगळे कॉम्पोनंट एकत्र करून ठेवायचे लाईट. तर त्यासाठी काय करायचं आहे, आपण तो लाईट वेट कंटेनर वापरणार. ओके, तर त्याच्यानंतर and they can be contained in another container. ओके, म्हणजे कसं, नेस्टिंग आपण करू शकतो. म्हणजे कसं, आता अशी काही हे म्हणजे लाईट वेट कंटेनर एक आहे, बरोबर आहे. कुठला घेतला आपण एक्झाम्पल, जे पॅनल. तर पॅनलमध्ये पॅनल, परत पॅनलमध्ये पॅनल, अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, नेस्टिंग करू शकतो. मात्र हेवी वेटचं नेस्टिंग काय करू शकत नाही. तर हे नेस्टिंग ऑफ जे आहे, नेस्टिंग हे कशामध्ये पॉसिबल आहे, लाईट वेट कंटेनर मध्ये पॉसिबल आहे. तर आपण हे प्रोग्राम मध्ये वगैरे बघणार आहे. आता थोडा साधारण आपण थेरॉटिकल याचा पार्ट बघत आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, जशी आपण AWT ची हायरार्की बघितली, तर त्याच पद्धतीने इथं काय आहे, स्विंग क्लास कॉम्पोनंटची हायरार्की आहे. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे इथं काय बघा, जे कॉम्पोनंट आहे, बरोबर आहे. हा जे कॉम्पोनंट क्लास आहे आणि याच्यापासून काय काय डिराइव्ह झाले बघा, जे लेबल, जे लिस्ट, जे टेबल, जे कॉम्बो बॉक्स, जे स्लाइडर, जे मेनू, ऍब्स्ट्रॅक्ट बटन, जे बटन. ओके, हे सगळे काय केलेले आहेत, हे या जे कॉम्पोनंट क्लास पासून हे बाकीचे सगळे क्लास डिराइव्ह झालेले आहेत. लक्षात येते काय बघा. तर ही काय आहे, स्विंग क्लास कॉम्पोनंट हायरार्की. बऱ्याच वेळेला कसं आहे, ह्याच्यावर एक क्वेश्चन असतो MSBTच्या ऑनलाईन एक्झामला. एक AWT क्लास हायरार्की बघितले, तुम्ही नोट्स मध्ये दिले, बघा पाहिजे तर. आणि हे स्विंग क्लास हायरार्की. तर कुठला क्लास कशापासून डिराइव्ह झालेला आहे, बेस क्लास कुठला, डिराइव्ह क्लास कुठला, ह्याच्यावर एक दोन तुम्हाला क्वेश्चन हे असतात. तर हे तुम्ही काय करा, ही हायरार्की जी आहे तर ती व्यवस्थित तुम्ही काय करा, लक्षात ठेवा की जे कॉम्पोनंट हा बेस क्लास आहे आणि हे बाकीचे सगळे काय आहेत, डिराइव्ड क्लास आहे. लक्षात येते काय बघा. ऑब्जेक्ट हा मेन, त्याच्यापासून कॉम्पोनंट, त्याच्यामध्ये जे कॉम्पोनंट आला, कंटेनर आला, जे कॉम्पोनंट पासून आता हे आपण आता हे सगळे बघणार आहोत. ओके, पॅनल वगैरे आहेत हे वेगळे. पॅनल हे AWT क्लासेस आहेत. पॅनल, विंडो, फ्रेम, डायलॉग, कंटेनर हे AWT चे आहेत. आणि स्विंगचे कुठला आहे, जे. जिथं जे आहे तिथं काय स्विंगचा आहे, स्विंगचा क्लास आहे. आणि जे कॉम्पोनंट पासून हे बाकीचे क्लासेस काय झालेले आहेत, डिराइव्ड झालेले आहेत. ओके, जे लेबल, जे लिस्ट, जे टेबल, जे कॉम्बो बॉक्स, जे स्लाइडर, जे मेनू. ओके, तर आता आपण याचे एक्झाम्पल आपण बघणारच आहोत पुढे. सो दिस इज अ हायरार्की. नेक्स्ट काय आता बघूया आपण, आता एक एक चालू करूया. जे फ्रेम. तर जे फ्रेम म्हणजे काय, आपल्याला बघायचं पहिल्यांदा. मगाशी आपण म्हटलं हेवी वेट कंटेनरचं एक्झाम्पल काय, जे फ्रेम. आता फ्रेम आपण मागच्या वेळेला बघितल्या, एखादा आउटपुट फ्रेम मध्ये डिस्प्ले होते, ते आपण बघितलंय, बरोबर. आता जे फ्रेम आपण बघूया. जे फ्रेम काय बघा, इन जावा फ्रेम इज स्टँडर्ड ग्राफिकल विंडो. फ्रेम इज स्टँडर्ड ग्राफिकल विंडो. जसे मागे आपण बघितलं तशी एक ही विंडो आहे. द फ्रेम कॅन बी डिस्प्लेड युझिंग द फ्रेम क्लास. मग आपल्याला ती फ्रेम जर डिस्प्ले करायची असेल तर आपल्याला काय वापरायला पाहिजे, फ्रेम क्लासचा यूज करायचा. कसा वापर करायचा ते आपण बघूया. त्याच्यानंतर जे फ्रेम इज अ टॉप लेवल विंडो. जे फ्रेम इज अ टॉप लेवल विंडो दॅट कॅन कंटेन बॉर्डर्स अँड मेनू बार्स. म्हणजे जी काही आपण फ्रेम असणार, बरोबर आहे, तर त्या फ्रेम मध्ये काय आहेत, त्याला काय आहेत, बॉर्डर्स आहेत आणि त्याला काय आहेत, मेनू बार आहे. ओके, आता बॉर्डर तुम्हाला माहित आहे, प्रत्येक विंडोला आपण काही बॉर्डर असतात. तर ते
इट कॅन कंटेन बॉर्डर्स अँड मेनू बार्स. आता तुम्हाला मेनू सुद्धा आपण मागच्या चॅप्टर मध्ये बघितलेलं बघा, मेनू बार, मेनू आयटम, बरोबर आहे. तर तसं याला काय असणार आहे, फ्रेमला या बॉर्डर्स आणि मेनू बार असणार आहे. जे फ्रेम एक्सटेंड AWT फ्रेम क्लास, जे फ्रेम जो आहे तर ते काय करणार आहे, एक्सटेंड AWT फ्रेम क्लास जो आहे AWTचा, तर तो एक्सटेंड करते. आता याच्या पुढचे बघा, कन्स्ट्रक्टर. या फ्रेमचे कन्स्ट्रक्टर कुठले कुठले आहेत, कन्स्ट्रक्टर ऑफ फ्रेम क्लास. पहिला कुठला आहे, फ्रेम आणि विथ नो पॅरामीटर, आणि दुसरा कन्स्ट्रक्टर काय आहे, फ्रेम इन ब्रॅकेट स्ट्रिंग टायटल. आता याचा हे काय बघा, याचा यूज काय बघा. पहिलं जे आहे, पहिला काय, फ्रेम आणि फ्रेम विथ नो पॅरामीटर, आणि दुसरा फ्रेम विथ पॅरामीटर. आता इथं काय, पहिलं जे एम्प्टी पॅरामीटर आहे, फ्रेम आणि एम्प्टी पॅरामीटर. तर ह्या कन्स्ट्रक्टरचा वापर काय होतो, या फ्रेम आणि एम्प्टी म्हणजे इथं ब्रॅकेटमध्ये काही नाही, तर तुम्हाला काय होईल, एक फ्रेम तयार होईल, परंतु त्याला टायटल नसणार. लक्षात येते का बघा, इट इज यूज टू क्रिएट अ ब्लँक फ्रेम विदाउट टायटल. And second, frame in bracket string title, it is used to create a frame with title. त्याला काहीतरी टायटलला काय, त्या फ्रेमला काहीतरी नाव असणार. हे फार सिंपल आहे, याचे फार असं काय अवघड नाही. फ्रेम एम्प्टी ब्रॅकेट असेल तर ब्लँक, फक्त तुम्हाला काय होईल, एक फ्रेम तयार होईल, मात्र त्या फ्रेमवर नाव नसणार. आणि फ्रेम स्ट्रिंग टायटल, आणि इथं मात्र काय असणार आहे, त्या फ्रेमला वरच्या बाजूला काय असणार आहे, तिथं त्या फ्रेमचं नाव असणार. सो दीज आर टू कन्स्ट्रक्टर ऑफ फ्रेम क्लास. त्याच्यानंतर आता काही मेथड्स बघूया. त्याच्यानंतर आपण काय बघूया, थोड्या मेथड्स बघूया. काय आहेत मेथड्स बघा. पहिली मेथड काय, void set resizable in bracket boolean resizable. It is used to set frame to resizable. म्हणजे काय, आपण जी फ्रेम तयार करतो त्याची साईज जी आपल्याला कमी जास्त करायची, बरोबर आहे. आपण जसा एखादा फोटो ओपन करतो, क्रॉप वगैरे करताना, किंवा त्याची साईज आपण एका कॉर्नरला धरून काय करतो, साईज कमी जास्त करतो. लक्षात येते का बघा, एखादा फोटो आपल्याला कमी जास्त करायचा आहे, बरोबर आहे. किंवा एखाद्या कॉम्प्युटरवर काय करायचे, 2 विंडो आपल्याला ओपन करायचे, तर आपण काय करतो, 2 फोटो आपल्याला ऍट अ टाइम ओपन करायचे, तर एक त्याची साईज काय करतो, कमी करतो. म्हणजे लेफ्ट साईडला एक आणि राईट साईडला एक, असे 2 आपण ते इमेजेस आपण डिस्प्ले करतो. मग त्यावेळेला साईज काय करतो, आपण कमी करतो. ओके, मग ह्या मेथडचा यूज काय, व्हाईट सेट रिसायझेबल, बुलियन रिसायझेबल. जर ब्रॅकेटमध्ये बुलियन व्हॅल्यू काय ट्रू लिहिली, तर त्या फ्रेमची साईज काय करते, आपण कमी जास्त करू शकतो. आणि जर फॉल्स लिहिली, बुलियन व्हॅल्यू काय लिहिली, फॉल्स लिहिली, तर त्या फ्रेमची साईज काय करू शकत नाही, आपण कमी जास्त करू शकत नाही. ओके, हे फार सिंपल आहे, व्हॉइड सेट रिसायझेबल. त्याच्यानंतर काय बघा, व्हॉइड सेट टायटल. नंतर काय बघा, व्हॉइड सेट टायटल इन ब्रॅकेट मध्ये काय, स्ट्रिंग टायटल. इट इज किंवा इट सेट्स द टायटल ऑफ द फ्रेम. आता मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्याला त्या फ्रेमला काय करायचं आहे, नाव द्यायचं आहे. मगाशी तो कन्स्ट्रक्टर वापरला, आणि ही काय मेथड आहे. आपल्याला काय करायचं आहे, फ्रेम जे आहे त्या फ्रेमला आपल्याला नाव द्यायचं आहे. तर आपण मेथड कुठली वापरणार, व्हॉइड सेट टायटल. तो मगाशी काय वापरला, कन्स्ट्रक्टर होता, हा काय वापरला, मेथड वापरली. आलं काय लक्षात. तर व्हॉइड सेट टायटल इन ब्रॅकेटमध्ये स्ट्रिंग टायटल, त्या फ्रेमला आपण काय नाव द्यायचं आहे ते ब्रॅकेटमध्ये द्यायचं. थर्ड काय बघा, व्हॉइड सेट साईज INT विड्थ आणि हाईट. इट सेट्स द विड्थ अँड हाईट ऑफ द फ्रेम. त्या फ्रेमची आपल्याला विड्थ आणि हाईट काय करायची आहे, द्यायची आहे. विड्थ समजा 500 द्यायची आहे, हाईट समजा 500 द्यायची आहे. तर काय होणार, विड्थ आणि हाईट आपल्याला काय करू शकतो, आपण त्याची हाईट आणि विड्थ काय करू शकतो, स्पेसिफाय करू शकतो. ओके, तुम्ही काही विड्थ आणि हाईट सेमच द्यायला पाहिजे असं नाही. तुम्ही विड्थ 300 दिला, हाईट 500 दिला तरी चालेल. तुम्हाला काही तुम्ही व्हेरिएबल व्हॅरी करू शकता, विड्थ आणि हाईट. नंतर काय बघा, स्ट्रिंग गेट टायटल. इट ऑब्टेन द टायटल ऑफ द फ्रेम. सपोज इफ यू वॉन्ट टू रिट्राइव्ह किंवा डिटरमाइन द टायटल ऑफ द फ्रेम, आपल्याला त्या फ्रेमला काय टायटल दिलंय हे काय करायचं आहे, रिटर्न करायचं आहे किंवा गेट करायचं आहे. तर त्यासाठी आपण काय वापरणार आहे, गेट टायटल ही मेथड वापरणार. ऑलरेडी द्यायचं असेल तर सेट टायटल, आणि दिलेलं काय आहे बघायचं असेल तर गेट टायटल. लास्ट मेथड काय बघा, व्हॉइड सेट व्हिजिबल. पुढचं काय बघा, पुढचं काय बघा, व्हॉइड सेट व्हिजिबल. व्हॉइड सेट व्हिजिबल काय, बुलियन. व्हॉइड सेट व्हिजिबल इन ब्रॅकेट बुलियन व्हिजिबल. याच्यामध्ये काय केलंय बघा, सेट्स द फ्रेम व्हिजिबल ऑर नॉट. याच्यामध्ये काय केलंय, व्हॉइड सेट व्हिजिबल मध्ये
बुलियन व्हिजिबल म्हणजे बाय डिफॉल्ट फ्रेम हे काय असतात इनव्हिजिबल असतात. तर ती फ्रेम आपल्याला काय करायचं आहे व्हिजिबल करायची आहे. फ्रेम काय करायची आहे आपल्याला व्हिजिबल करायची आहे. तर तुम्हाला बुलियन व्हॅल्यू इथं काय करायला काय द्यायला लागणार आहे ट्रू असं देणार आहे. वॉइड सेट व्हिजिबल इन ब्रॅकेट मध्ये जर तुम्ही काय केला ट्रू दिला तरच तुम्हाला ती फ्रेम दिसणार आहे आणि फॉल्स दिला तर फ्रेम दिसणार नाही. ओके सो इट सेट्स द फ्रेम व्हिजिबल ऑर नॉट. त्याच्यानंतर ह्या काही मेथड्स आहेत. आता बघा आता पुढचं नेक्स्ट काय बघा आपल्याला काय करायचं आहे फ्रेम. फ्रेम कॅन बी क्रिएटेड बाय टू वेज. आपल्याला काय करायचं आहे फ्रेम आपल्याला काय करायचे आहे तयार करायचे आहे. तर इट कॅन बी क्रिएटेड बाय युजिंग टू वेज. फर्स्ट काय बाय एक्सटेंडिंग द फ्रेम क्लास आणि सेकंड काय बाय क्रिएटिंग अन इन्स्टन्स ऑफ फ्रेम क्लास. लक्षात पहिलं काय बाय एक्सटेंडिंग द फ्रेम क्लास आणि दुसरं काय बाय क्रिएटिंग अन इन्स्टंट म्हणजे ऑब्जेक्ट ऑफ द फ्रेम क्लास. तर ह्या दोन मेथड आपल्याला काय काय तयार करायचं आहे फ्रेम. लक्षात घ्या मी काय म्हणतो फ्रेम आपल्याला तयार करायचे आहे. तर पहिल्यांदा तुम्ही पहिली मेथड काय बाय एक्सटेंडिंग द फ्रेम क्लास आणि दुसरी काय बाय क्रिएटिंग अन इन्स्टन्स ऑफ फ्रेम क्लास. त्याच्यानंतर आता त्यासाठी पहिली बाय एक्सटेंडिंग द फ्रेम क्लास हे पहिली मेथड बघा किंवा पहिला प्रोग्राम बघा. त्याच्यामध्ये परत मागासारखंच इम्पोर्ट जावा एक्स डॉट स्विंग आपल्याला स्विंग हे पॅकेज ऍड करायचं आहे आणि इम्पोर्ट जावा डॉट एडब्ल्यूटी. तर एडब्ल्यूटी पॅकेज कशासाठी ऍड करायचं आहे जर आपण जे कंटेनर वगैरे म्हटलो बरोबर आहे कंटेनर. तर हे कंटेनर क्लास जो आहे तो कशापासून डिराइव्ह झालेला आहे एडब्ल्यूटी पासून. एडब्ल्यूटी याच्यामध्ये म्हणून ते एडब्ल्यूटी ऍड करायचं. बाकी जे लेबल वगैरे आहे की नाही जे फ्रेम जे लेबल जे वरनं जे सुरुवात होणारे आहेत जे काही कॉम्पोनंट हे कशामध्ये आहेत या स्विंग ह्या पॅकेजमध्ये. त्यामुळं इम्पोर्ट जावा एक्स डॉट स्विंग डॉट स्टार आणि इम्पोर्ट जावा डॉट एडब्ल्यूटी डॉट स्टार. ओके इम्पोर्ट जावा एक्स डॉट स्विंग डॉट स्टार आणि इम्पोर्ट जावा डॉट एडब्ल्यूटी डॉट स्टार. नंतर काय केले बघा क्लास जे फ्रेम डेमो क्लासचं नाव काय दिले जे फ्रेम डेमो. एक्सटेंड्स काय केले जे फ्रेम. त्याच्यानंतर इथं मगाशी म्हटल्याप्रमाणे एक्सटेंड केले एक्सटेंड्स जे फ्रेम. आलं काय लक्षात एक्सटेंड. त्याच्यानंतर आपण काय केलं त्या क्लासचा इथं कन्स्ट्रक्टर तयार केला. क्लासचं नाव आणि या फंक्शनचं नाव सेम आहे जे फ्रेम डेमो पब्लिक जे फ्रेम डेमो. इथं काय केलंय बघा कंटेनर सिटी कंटेनर क्लासचा आपण ऑब्जेक्ट तयार केला. कंटेनर सिटी इज इक्वल टू गेट कंटेन पेन. तर ही एक कंटेनर तयार करायची एक काय मेथड आहे कंटेनर सिटी गेट कंटेन पेन. काय ऑब्जेक्ट तयार केला सिटी कंटेनरचा ऑब्जेक्ट काय तयार केला सिटी आणि गेट कंटेन पेन. एक पेनचे वेगवेगळे टाइप्स आहेत तर त्यामधली पहिली मेथड आहे की गेट कंटेन पेन म्हणून एक मेथड आहे. सध्या तुम्ही काय लक्षात ठेवा की एक ऑब्जेक्ट तयार केलाय आपण कंटेनरचा कंटेनर सिटी. ओके कंटेनर सिटी पहिला मगाशी आपण काय म्हटलं बघा प्रत्येक प्रोग्रामला तुम्हाला कंटेनर लागणार बरोबर आहे. त्याच पद्धतीने आपण इथे काय तयार केला कंटेनरचा ऑब्जेक्ट तयार केला कंटेनर सिटी. नंतर काय केलंय बघा नंतर आपण काय केलंय एक लेबल तयार केले. नंतर काय केलेलं आहे आपण एक लेबल तयार केले. काय लेबल तयार केले जे लेबल J1 बघा लेबल नसतं नाही इथं काय केलंय जे लेबल J1 इज इक्वल टू न्यू जे लेबल J1 इज इक्वल टू न्यू जे लेबल जे कॅपिटल आहे इन ब्रॅकेट मध्ये स्विंग हॅज प्लगेबल लुक अँड फील. जे लेबल J1 इज इक्वल टू न्यू जे लेबल स्विंग हॅज प्लगेबल लुक अँड फील. म्हणजे एक लेबल तयार केला आपण बरोबर. बटन वेगळं लेबल. आता तुम्ही ईमेल आयडी एंटर ईमेल आयडी म्हणजे एक लेबल आलं एंटर पासवर्ड म्हणजे काय झालं हे एक लेबल आलं लक्षात. तसं लेबल म्हणजे फक्त अक्षर तयार करायचे तर ते एक लेबल तयार त्याला लेबल आपण म्हणतोय. तर ते काय लेबल तयार केलंय स्विंग हॅज प्लगेबल लुक अँड फील. तर हे आपण लेबल तयार केलं. आणि तुम्हाला काय म्हटलंय मगाशी प्रत्येक कंटेनर मध्ये आपण तो कॉम्पोनंट ऍड करतोय कंटेनर मध्ये कॉम्पोनंट ऍड करतोय. मग कंटेनरचा ऑब्जेक्ट काय सिटी डॉट ऍड J1 म्हणजे काय लेबल आहे. जे लेबलचा ऑब्जेक्ट काय J1 स्मॉल जे आणि 1 आहे. तर सिटी डॉट ऍड J1 मुळे काय होईल त्या कंटेनर मध्ये काय होईल हा लेबल ऍड होईल. आलं का लक्षात बघा. ओके त्याच्यानंतर ब्रॅकेट कंप्लीट झाल्यानंतर बघा खाली काय घेतलंय बघा पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन स्ट्रिंग ARGS. आता इथं काय केलंय
इथं आपण क्लासचं नाव काय केलेलं, जे फ्रेम डेमो. जे फ्रेम डेमो जो आहे, जे फ्रेम डेमो, त्याचा एक ऑब्जेक्ट तयार केला. जे फ्रेम डेमो हे आपल्या क्लासचं नाव आहे, जे फ्रेम डेमो. त्याचा ऑब्जेक्ट काय तयार केला, एफडी इज इक्वल टू न्यू जे फ्रेम डेमो. ओके, जे फ्रेम डेमो एफडी ऑब्जेक्ट तयार केला, यू इज इक्वल टू न्यू जे फ्रेम डेमो. एफडी नावाचा आपण काय केला, कशाचा ऑब्जेक्ट तयार केला, आपण जो क्लास तयार केला, आपला क्लास कुठला, जे फ्रेम डेमो, त्याचा ऑब्जेक्ट तयार केला. ओके, एफडी. आणि नंतर ह्या सगळ्या मेथड वापरल्या. एफडी डॉट सेट टायटल, टायटल सेट केलं, डेमॉन्स्ट्रेटिंग स्विंग त्या फ्रेमला नाव दिलं. एफडी डॉट सेट साईज, त्याची साईज हे केली. साईज काय आहे, साईज काय आहे बघा, 300,300. एफडी डॉट सेट साईज. नंतर एफडी डॉट सेट डिफॉल्ट क्लोज ऑपरेशन इन ब्रॅकेट जे फ्रेम डॉट एक्झिट अंडरस्कोर ऑन अंडरस्कोर क्लोज. म्हणजे आता हे काय वापरलंय, हे काय वापरलंय बघा, एफडी डॉट सेट डिफॉल्ट क्लोज ऑपरेशन. हे काय वापरलंय, याचा अर्थ काय, आपल्याला ह्याच्यामध्ये एडब्ल्यूटी मध्ये तुम्ही बघितलाय की आपल्याला हे करता येत नाही, काय करता येत नाही, फ्रेम ती डायरेक्ट क्लोज होत नाही. आलं का लक्षात, कशामध्ये, एडब्ल्यूटी मध्ये. तुम्ही जर फ्रेम ह्याच्यामध्ये बघितला, फ्रेम त्याच्यामध्ये तयार केली एडब्ल्यूटी मध्ये, तर ती फ्रेम डायरेक्ट क्लोज करता येत नाही. मात्र इथं कसं आहे बघा, इथं आपल्याला ज्यावेळेला आपण ती फ्रेम वर, आता ही फ्रेम आहे, इथे तुम्ही कोपऱ्यात क्लोज बटन असते क्रॉस, त्याच्यावर क्लिक केला तर ती फ्रेम काय व्हायला पाहिजे, क्लोज व्हायला पाहिजे. तर त्यासाठी हा ऑप्शन काय आहे, एफडी डॉट सेट डिफॉल्ट क्लोज ऑपरेशन जे फ्रेम डॉट एक्झिट ऑन क्लोज. म्हणजे ज्यावेळेला आपण क्लोज करेल त्यावेळेला ती फ्रेम काय व्हायला पाहिजे, एक्झिट व्हायला पाहिजे. ओके, ते त्यासाठी. त्याच्यानंतर एफडी डॉट सेट व्हिजिबल ट्रू. आपण काय करायचं आहे, बाय डिफॉल्ट काय असणार आहे, फ्रेम काय असणार आहे, इनव्हिजिबल असणार, ते आपण काय केली, व्हिजिबल केली. त्यामुळे इथे ब्रॅकेटमध्ये काय आलं, ट्रू आलं. त्यामुळे एफडीचा ऑब्जेक्ट तयार केला कुठल्या, जे फ्रेम डेमो. म्हणजे आपण प्रोग्रामचं नाव दिले, तुम्ही इथे काही एबीसी नाव द्या, काय प्रॉब्लेम नाही. त्याचा ऑब्जेक्ट वापरून त्या मेथड वापरायचे, सेट टायटल, सेट साईज. बऱ्यापैकी ह्या कॉमन मेथड वापरणार आहे आपण. हे जे काही 4 लिहिलेलं आहे, ह्या सगळ्या बऱ्यापैकी म्हणजे अशा टाईपच्या प्रोग्राम मध्ये ह्या सगळ्या मेथड्स आपण ऍड करत असतो. नेक्स्ट काय बघा, आता पुढची याचं जे आउटपुट आहे, याचं आउटपुट काय केलंय बघा. आता हा प्रोग्राम आहे, हे एक आउटपुट आहे, थोडस तुम्हाला ब्लर दिसत असेल, याचं मी स्क्रीनशॉट मारून घेतल्यामुळे. इथं काय लिहिलंय, आता हेच आउटपुट आहे, म्हणजे हे काय फ्रेम तयार केले. आता डेमॉन्स्ट्रेटिंग स्विंग म्हणून इथं वर नाव आलं, डेमॉन्स्ट्रेटिंग स्विंग असं हे त्या फ्रेमचं नाव आलं. आणि इथं काय आहे, हे काय लिहिलंय, स्विंग हॅज प्लगेबल लुक अँड फील. म्हणजे जे आपण लेबल तयार केले की नाही, हे लेबल इथं ऍड झालं, स्विंग हॅज प्लगेबल लुक अँड फील. ओके, तर ही फ्रेम आहे आणि हे काय झालं, लेबल तयार झालं. तर हा पहिला टाईप आहे, लक्षात येतो का बघा. आता दुसरा टाईप आपण बघूया. दुसरा टाईप म्हणजे काय, दुसरा टाईप काय, बाय क्रिएटिंग इन्स्टन्स ऑफ फ्रेम क्लास. इन्स्टन्स म्हणजे त्याचा फ्रेम क्लासचाच ऑब्जेक्ट तयार करायचा, फ्रेम क्लासचा ऑब्जेक्ट तयार करायचा. मग अशी काय केलेलं इथे, एक्सटेंड्स फ्रेम केलं. पहिला काय, एक्सटेंडिंग द फ्रेम क्लास. मग इथं आपण काय लिहिलेलं बघा, एक्सटेंड्स जे फ्रेम. आणि आता इथं काय तयार करायला लागलोय, त्या फ्रेम क्लासचा ऑब्जेक्ट तयार करायला. आता बघा कसं केलंय. परत इथं स्विंग पॅकेज ऍड केलं, एडब्ल्यूटी पॅकेज ऍड केलं, ही कॉमन असणार आहे. क्लास जे फ्रेम प्रोग्राम, इथे एक्सटेंड्स वापरायचं नाही. त्याच्यानंतर वॉइड मेन मध्ये काय केलंय बघा, पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन मध्ये आपण इन्स्टन्स तयार केला, म्हणजे ऑब्जेक्ट तयार केला. कशाचा ऑब्जेक्ट, फ्रेमचा. मग आता इथं स्विंग वापरायला लागले म्हणून काय आलं, जे फ्रेम एफ आर. आलं काय लक्षात बघा, जे फ्रेम प्रोग्रामचा ऑब्जेक्ट केलेला नाही. कशाचा ऑब्जेक्ट तयार केलाय, जे फ्रेम. जे फ्रेम हा स्टँडर्ड क्लास आहे फ्रेमसाठी. स्विंग मध्ये जे जोडलं की जे फ्रेम, त्याचा ऑब्जेक्ट तयार केला, जे फ्रेम एफ आर आणि न्यू जे फ्रेम. मग परत मेथड ह्या सेम, एफ आर डॉट सेट टायटल, सेट साईज आणि डिफॉल्ट क्लोज ऑपरेशन एक्झिट ऑन क्लोज. म्हणजे क्लोज केल्यावर ते फ्रेम ती क्लोज व्हायसाठी ही मेथड. आणि सेट व्हिजिबल ट्रू. ह्या मेथड सगळ्या मागच्या क्लास सारख्याच आहे, म्हणजे मागच्या प्रोग्राम मध्ये वापरल्या त्यात. सेट टायटल, सेट साईज, एफ आर डॉट सेट डिफॉल्ट, डी कॅपिटल, सी कॅपिटल, ओ कॅपिटल, डिफॉल्ट क्लोज ऑपरेशन इन ब्रॅकेट जे फ्रेम डॉट एक्झिट अंडरस्कोर ऑन अंडरस्कोर क्लोज. ओके, त्याच्यानंतर आता हे त्याचं आउटपुट आहे. म्हणजे इथं आपण काय लिहिलेलं नाही, बरोबर आहे. त्यामुळे काय आले, फक्त एक ब्लँक काय आली, फ्रेम आली. आणि त्याचं नाव काय दिलं, डेमॉन्स्ट्रेटिंग स्विंग. ओके, तर हे काय आले, ब्लँक आले.
याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचं काय आपण अक्षर वगैरे काय घेतलेले नाही, लेबल वगैरे काय तयार केले नाही, फक्त आपण एक विंडो तयार केलेली. ओके, मग ह्या दोन मेथड आहेत. कुठल्या? आपण दोन मेथड कुठल्या कुठल्या बघितल्या बघा. पहिली मेथड कुठली बघितली? एक्सटेंडिंग फ्रेम क्लास. आणि दुसरी काय बघितली? क्रिएटिंग इन्स्टन्स ऑफ अ फ्रेम क्लास. इन्स्टन्स ऑफ फ्रेम क्लास म्हणजे ऑब्जेक्ट ऑफ अ फ्रेम क्लास, जे फ्रेमचा आपण ऑब्जेक्ट तयार केला. आणि मगाशी इथं काय तयार केलेलं? त्या जे फ्रेम डेमोचा इथं ऑब्जेक्ट तयार केला. जे फ्रेम डेमोचा इथं ऑब्जेक्ट तयार केलाय आणि इथं मात्र काय तयार केलाय? जे फ्रेमचाच ऑब्जेक्ट तयार केला. म्हणजे हा जो क्लास आहे स्टँडर्ड क्लास इनबिल्ट जे फ्रेम, त्याचा आपण ऑब्जेक्ट तयार केला. आता लास्ट पॉइंट बघूया आजच्या लेक्चर मधलं. जे ऍपलेट, जसं आपण ऍपलेट बघितलंय AWT मध्ये, तसं काय इथं जे जोडायचं, जे ऍपलेट. बरोबर. इथं सगळ्या कॉम्पोनंटला तुम्हाला काय जोडायचं आहे? जे जोडायचं स्विंग मध्ये, जे ऍपलेट. आता इथं काय बघा, जे ऍपलेट इज अ फंडामेंटल स्विंग क्लास. हा सुद्धा एक फंडामेंटल स्विंगचा काय क्लास आहे. इट एक्सटेंड्स द ऍपलेट क्लास. हे सुद्धा एक्सटेंड काय करतं? ऍपलेट क्लास जो आपण AWT चा आहे ते एक्सटेंड करतं. त्याच्यानंतर जे ऍपलेट एक्सटेंड्स AWT's ऍपलेट क्लास. ओके, it supports the pane for example content pane, glass pane, root pane. जसं आपण मगाशी कंटेंट पेन असं वापरलं बघा, कंटेनर ऍड करताना कंटेंट पेन, गेट कंटेंट पेन. ओके, तर ते इथं आहे. इट सपोर्ट्स द पेन फॉर एक्झाम्पल हे टाईप आहेत पेनचे, म्हणजे कंटेनरचे. कंटेंट पेन, ग्लास पेन, रूट पेन. ओके, त्याच्यानंतर काय म्हणतं? ऍड मेथड कॅन बी यूज टू ऍड कंटेंट पेन. आपल्याला कंटेंट पेन ऍड करायचे असेल तर ऍड मेथड. हा, तर बघा इथं आपण शेवट आपण जो लास्ट प्रोग्राम आहे तो काय बघितलाय की ऍपलेट तयार करायचा. त्यासाठी आपण काय केलं? दोन पॅकेज ऍड केले. हॅलो, थोडासा रेंजचा प्रॉब्लेम यायला लागलाय, 2 मिनिटं. सर स्क्रीन दिसत नाही. हा, दिसणार दिसत नाही. थांबा, दिसणार. 2 मिनिटं करूया, 2 मिनिटं. आता दिसायला लागल्या काय? दिसते. एक मिनिट. दिसते सर, पण आवाज कट व्हायला. आवाज कट व्हायला लागला. 2 मिनिट येईल आवाज. हॅलो, हा येतोय ना? हा येतो सर. हा, तर इथं बघा, शेवटी काय केलंय आपण? एक ऍपलेट तयार केलेलं आहे. ओके, आणि ऍपलेट मध्ये काय केलेलं आहे आपण? एक्सटेंड्स जे ऍपलेट. बरोबर आहे. इथे ऍपलेट पहिल्यांदा 2 पॅकेज ऍड केले, ऍपलेटचा कोड लिहिला, नंतर पब्लिक क्लास जे ऍपलेट डेमो एक्सटेंड्स जे ऍपलेट लिहिलं. जसं आपण पहिल्या चॅप्टर मध्ये एक्सटेंड्स ऍपलेट लिहितो त्याच पद्धतीने आपण एक्सटेंड्स काय लिहिलं? जे ऍपलेट लिहिलं. ओके, त्याच्यानंतर काय केलं? स्टार्ट मेथड मध्ये काय लिहिलंय बघा. स्टार्ट मेथड मध्ये इथं कंटेनर तयार केलाय, ऑब्जेक्ट कंटेनर सिटी इज इक्वल टू गेट कंटेंट पेन. मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी काय करायला लागतोय? पहिल्यांदा कंटेनर तयार लागतोय, कंटेनर सिटी. आणि आपल्याला कॉम्पोनंट काय तयार करायचं? आता ह्या प्रोग्राम मध्ये आपण लेबल घेतले, मग त्यासाठी काय केलं? जे लेबल J1 इज इक्वल टू न्यू जे लेबल स्विंग हॅज प्लगेबल लुक अँड फील असं लेबल तयार केलं. ते लेबल आपण कशात ऍड केलं? कंटेनर मध्ये. कसं ऍड केलं बघा? सिटी डॉट ऍड J1. ओके, सिटी म्हणजे कंटेनर आणि J1 म्हणजे कशाचा ऑब्जेक्ट आहे? लेबल. मग सिटी डॉट ऍड J1. ओके, सिटी डॉट समजा ऍड उद्या B1 म्हटलं तर ते बटन ऍड होईल. सिटी डॉट ऍड अजून काहीतरी T1 म्हटलं, समजा टेक्स्ट फील्डचा ऑब्जेक्ट T असेल तर ते टेक्स्ट फील्ड ऍड होईल. म्हणजे ह्या मेथड वापरायची. सिटी डॉट ऍड काय करायचंय ते आपण इथं ऍड करायचं. हे काय केलं? क्रिएट केलं. फक्त इथं लेबल काय केलं? क्रिएट केलं. जे लेबल J1 इज इक्वल टू न्यू जे लेबल स्विंग हॅज प्लगेबल लुक अँड फील. म्हणजे काय तयार झालं? इथं फक्त एक लेबल तयार झालं, मात्र हे लेबल ऍड झालेलं नाही. ऍड करायचं असेल तर आपल्याला ऍड मेथड वापरायला पाहिजे. सिटी डॉट ऍड J1. ओके, अशा पद्धतीने आपण काय केलं? लेबल हे कंटेनर मध्ये ऍड केलं. आणि कमांड प्रॉम्प्ट मध्ये आपल्याला रन करायचं असेल तर काय करायला पाहिजे? जावासी प्रोग्रामचं नाव डॉट जावा. तुम्ही आता मागच्या सेमिस्टरला बघितलं जावाची प्रोग्राम कसं रन करताय. कंपाईल करायला जावासी प्रोग्रामचं नाव डॉट
दिसत नाही ना? दिसत नाही बरोबर आहे. दिसणार 2 मिनिटं. दिसायला लागले का आता? दिसते. दिसते. रेंजचा प्रॉब्लेम यायला लागलाय किंवा कदाचित डेटाचा प्रॉब्लेम असेल. तर बघा, प्रोग्राम कंपाईल करायचा असेल तर काय वापरायचं? जावा सी, प्रोग्रामचं नाव डॉट जावा. त्यामुळे काय होईल? तो प्रोग्राम काय होईल? कंपाईल होईल. आणि रन करण्यासाठी आपण काय करतोय? जावा आणि प्रोग्रामचं नाव देतोय. मात्र ऍपलेट असेल तर काय वापरतोय सांगा? काय आठवते तुम्हाला? हॅलो, ऍपलेट व्ह्यूवर ना? करेक्ट, ऍपलेट व्ह्यूवर, राईट. आपल्याला ऍपलेट हा मेन डिफरन्स लक्षात ठेवा. कंपाईल करायला जावा सी, प्रोग्रामचं नाव डॉट जावा, जावा सी, प्रोग्रामचं नाव डॉट जावा, हे कंपाईल करायला. परंतु रन करायचं असेल, ऍपलेट जर नसेल तर काय वापरायचं? जावा आणि प्रोग्रामचं नाव, फक्त जावा आणि प्रोग्रामचं नाव. मात्र ऍपलेट असेल तर काय वापरायचं? ऍपलेट व्ह्यूवर अशी एक कमांड आहे. रन करायचं असेल तर ऍपलेट व्ह्यूवर, प्रोग्रामचं नाव डॉट जावा. जर तुम्ही ऍपलेट व्ह्यूवर कमांड वापरला तर ते काय होईल? ऍपलेट रन होईल. ओके, मग त्यानुसार तुम्ही काय करा? हा प्रोग्राम तुम्ही रन करा. रन केल्यानंतर तुम्हाला काय दिसेल? हे ऍपलेट दिसेल. ऍपलेट व्ह्यूवर जे ऍपलेट डेमो. ओके, तर हे काय होईल? हे तुम्हाला ऍपलेट डिस्प्ले होईल. इथे ऍपलेट असा शब्द येईल आणि स्विंग हॅज प्लगेबल लुक अँड फील अशा पद्धतीने तुम्हाला इथे काय दिसेल? स्विंग हॅज प्लगेबल लुक अँड फील असं तुम्हाला ते लेबल दिसेल. ओके, सो हे काय आहे? हे काय आहे? ऍपलेट आहे. ओके, तर आज आपण काय काय बघितलं बघा. आज आपण कॉम्पोनंट्स काय असतात, ओके, किंवा जे कॉम्पोनंट म्हणजे काय, बेस क्लास कुठला असतोय ते बघितलं. त्याच्यानंतर कंटेनर कुठले कुठले आहेत, हेवी वेट कुठले, लाईट वेट कुठले. तर कंटेनर आपण आज बघितलं पण की कंटेनरचा ऑब्जेक्ट कसा तयार करायचा. मग त्यातले काही हेवी वेट आहेत, काही लाईट वेट कंटेनर आहेत. पॅकेज कुठला वापरतो आपण? जावा एक्स डॉट स्विंग वापरतो. त्यानंतर ही एक कॉम्पोनंटची हायरार्की आहे, बरोबर. त्याच्यामध्ये जे कॉम्पोनंट हा मेन क्लास आहे आणि त्याचे हे सगळे काय आहेत? डिराइव्हड क्लासेस आहेत. हे आपण स्ट्रिंग हायरार्की काय म्हणतो? स्विंग क्लास हायरार्की बघितली. त्याच्यानंतर जे फ्रेम बघितलं, फ्रेम तयार करायचे. तर हे फ्रेमचे काय आहेत? कन्स्ट्रक्टर आहेत. हे दोन, हे विदाउट नेम आणि विथ नेम, हे दोन फ्रेमचे कन्स्ट्रक्टर आहेत. फ्रेमचे ह्या सगळ्या काही मेथड्स आहेत. फ्रेम दोन पद्धतीने तयार करते, एक एक्सटेंड वापरून आणि एक ऑब्जेक्ट करून. पहिल्यांदा एक्सटेंडचा वापरला. ओके, एक्सटेंड्स जे फ्रेम एक्सटेंड केलं आणि त्या प्रोग्रामचा ऑब्जेक्ट तयार केला. आणि इथं मात्र काय केला? त्या जे फ्रेमचा आपण ऑब्जेक्ट तयार केला डायरेक्ट खाली वाईड मेन मध्ये. ओके, तर हे दोन प्रोग्राम कशासाठी बघितले? फ्रेमसाठी बघितले. इथं काय केलं आपण? फ्रेम तयार केले. हे ऍपलेट नव्हे, हे काय आहेत? फ्रेम आहेत. लक्षात आलं? हे दोन प्रोग्राम कसले बघितले आपण? फ्रेमचे बघितले. आणि नंतर मात्र काय बघितलं? ऍपलेट बघितलं. आपण बऱ्याच ठिकाणी आपण ऍपलेट पण वापरणार आहोत. तर हे ऍपलेट मध्ये काय केलेलं आहे बघा. इथं आपण ऍपलेटचा कोड लिहिला. त्याच्यानंतर आपण काय केलं? एक्सटेंड्स जे ऍपलेट केलं आणि व्हाईड स्टार्ट मेथडमुळे कंटेनर तयार केला, कंटेनरचा ऑब्जेक्ट तयार केला. जो कॉम्पोनंट तयार करायचा, लेबल तयार करायचा, तर ते लेबलचा ऑब्जेक्ट तयार केला. कुठलं लेबल तयार करायचं ते लिहिलं आणि सिटी डॉट ऍड J1 म्हणजे कॉम्पोनंटच्या ऑब्जेक्ट मध्ये आपण कंटेनरच्या ऑब्जेक्ट मध्ये काय ऍड केलं? कॉम्पोनंटचं ऑब्जेक्ट आपण ऍड केलं. ओके, आणि हे त्याचं काय झालं? हे आउटपुट आलं. ओके, तर हे तुम्ही आता मी त्याच्या नोट्स वगैरे सगळ्या पाठविनच. हे आजचं आपण काय होतं? सेकंड लेक्चर होतं. ओके, चालेल, थँक्यू. आवाजाची काय अडचण येते का? आवाज